संजय राऊत यांनी स्वाभिमानाच्या गप्पा करू नये. ज्यांनी आपला स्वाभिमान सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या चरणी ठेवलाय, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडून दिले आणि गुलामी करण्याची मानसिकता स्वीकारली आहे, त्यांना स्वाभिमानाच्या गप्पा करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत, तुम्ही ज्या पद्धतीची भाषा वापरतायत, स्वाभिमानाच्या गप्पा करताय, तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झालायत आणि औरंगजेबचे फॅन क्लबचे मेंबर होऊन औरंगजेबाचा आणि अफजल खानाचा उदो करण्याचं काम करतायत. त्यामुळे स्वाभिमानाच्या गप्पा तुम्ही करू नका. खरी शिवसेना कुणाची याचं उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय. तुम्ही 90 पैकी फक्त 20 जागी निवडून आलात, तर एकनाथजी शिंदे जवळपास 55 ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब झालं. एकनाथजी शिंदे हे खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत, तर तुम्ही सोनिया गांधींचे, राहुल गांधींचे, अफजल खान, औरंगजेब यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत. त्यामुळं खऱ्या शिवसेनेचा मुद्दा नाही. खरं तर बेनामी शाखा, राहुल गांधी यांची उपकंपनी कोण असेल तर उभाटा गट आहे. औरंगजेब फॅन क्लबचा मेंबर कोण असेल तर उभाटा गट आहे. हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. कोण कुणाच्या दारामध्ये गेलं हे महाराष्ट्रानं बघितलंय. याआधी उद्धवजी ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नव्हते. कोविडमध्ये महाराष्ट्र संकट असताना उद्धवजी ठाकरे फक्त फेसबुकवर लाईव्ह करत होते. स्वतः शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे 2.5 दिवस मंत्रालयामध्ये होते. आता तेच उद्धव ठाकरे जागा वाटपासाठी शिवतीर्थाचे उंबरठे झिजवतायत. हे महाराष्ट्रानं बघितलंय. स्वतःमध्ये घरात बसायचं आणि दुसऱ्यांवर टीका करायची हे धंदे संजय राऊतांनी बंद केले पाहिजे. तुम्ही शिवतीर्थाचे उंबरठे कशासाठी झिजवतात, कशा पद्धतीनं फेकलेल्या जागा घेण्याचा प्रयत्न करतायत हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे तुम्ही इतरांवर टीका करू नका. गौतम अदानी आणि अंबानींवर टीका करण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही, उद्धवजी ठाकरेंना देखील नाही. तुम्ही याच अंबानी अदानींच्या कुटुंबाच्या लग्नामध्ये जाऊन डान्स करता, वराती मागे नाचता, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. हे दोघेही उद्योगपती आहेत आणि उद्योग वाढवण्याचं काम करतायत. तुम्ही एक तरी उद्योग वाढवला का? महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाने एका तरी उद्योगाची निर्मिती केली का? संजय राऊत तुमच्या खासदार फंडातून एक तरी चांगलं काम केलं का? समाजाचं काम केलं का? याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्या. 25 वर्ष तुम्ही खासदार आहात. तुमच्या खासदार फंडाचा निधी कुणाला दिला? एक रस्ता तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी बांधला का? एक शाळा उभारली का? काहीतरी केलं का? याचं उत्तर द्या. फक्त दलाली करणं हा तुमचा धंदा आहे आणि ते महाराष्ट्रानं बघितलं आहे. पुतीन किंवा ट्रम्प यांना प्रचाराचा बोलायचा मुद्दाच नाहीये. उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत, तुम्हाला प्रचाराला बोलवायचं असेल तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना प्रचाराला बोलवा. तुम्हाला प्रचारात बोलवायचं असेल तर बांगलादेशच्या पंतप्रधानांना बोलवा. कारण ज्या पद्धतीनं हिरव्यांची गुलामी करण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातंय ते बघता पाकिस्तान धार्जनी भूमिका तुम्ही करतायत. पाकिस्तानचे प्रवक्ते तुम्ही झालाय. त्यामुळं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना प्रचाराला बोलवतो, अमित भाईंना बोलवतो, योगीजींना बोलवतो. देवाभाऊ आमचा प्रचार करतायत. तुमचा प्रचार कोण करणार आहे? तुमचा प्रचार पाकिस्तानचे पंतप्रधान करणार आहेत. तुमचा प्रचार बांगलादेशचे पंतप्रधान करणार आहेत. त्यामुळं तुमची हिरवी भूमिका ही महाराष्ट्रानं ओळखली आहे. महाराष्ट्र कधी हिरव्यासोबत उभा राहत नाही. तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्यासमोर उभा राहील. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करेल, बाकी इतर कोणाचाही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.